Fine, so let's start the next chapter of Standard 12th Organic Chemistry, that is alcohol, phenol and ethers. Now last year you have been introduced to different functional groups. In that हे तिन्ही functional groups आपण बघितलेत, alcohol, phenol आणि ether. या सगळ्यांचे functional groups आपण बघितलेले आहेत. 12वी केमिस्ट्रीला रेग्युलर एक्झामला नॉर्मली द वेटेज इज 4 to 6 marks. And for your entrance exam 2 to 3 questions will be asked. Okay, काय होतं की ऑर्गॅनिक केमिस्ट्रीमध्ये हॅलोजन, अल्कोहोल, अल्डिहाइड या तिन्ही सेक्शनवर इंटर कन्व्हर्जन असे रिलेटेड क्वेश्चन्स विचारले जातात. त्यामुळे द सेम क्वेश्चन माइट अपियर की तो अल्कोहोल चॅप्टरवरनं येतोय और अल्डिहाइडवरनं येतोय, बिकॉज मोस्ट ऑफ द रिॲक्शन्स आर कॉमन टू बोथ द चॅप्टर्स. ओके, बट वी कॅन डेफिनेटली से की एक 2 ते 3 प्रश्न तुमच्या नॉर्मली एंट्रन्स एक्झामला विचारले जातात. सो ऑब्वियसली व्हेरी क्रिटिकल टॉपिक ॲज कम्पेअर्ड टू व्हॉट यू कॅन से एंट्रन्स एक्झाम किंवा या रिलेटेड फार महत्त्वाचा टॉपिक आहे. आता अतिशय सुंदर आणि अतिशय सोपा चॅप्टर आहे. ओके, व्हेरी सिम्पल चॅप्टर. इफ यू डू इट व्हेरी प्रॉपरली द नेक्स्ट चॅप्टर अल्डिहाइड अँड कीटोन्स विल साऊंड व्हेरी इझी फॉर यू पीपल. ओके, सो बघूया आपण आता काय काय शिकायचं याच्यामध्ये. लेट्स फर्स्ट स्टार्ट फ्रॉम व्हॉट इज द डेफिनेशन ऑफ अल्कोहोल. अल्कोहोलची डेफिनेशन काय. सो तुम्हाला जर 11वीचं आठवत असेल फंक्शनल ग्रुप, तर 11वीच्या फंक्शनल ग्रुपमध्ये आपण या अल्कोहोलचा फंक्शनल ग्रुप घेतलेला होता OH, विच इज कॉल्ड ॲज हायड्रॉक्सिल. ओके, सो या हायड्रॉक्सी दॅट इज OH विच इज कॉमन टू बोथ अल्कोहोल ॲज वेल ॲज फिनॉल. दोघांमध्ये पण कॉमन आहे. मग तरी दोन कंपाऊंडला वेगवेगळी नावं का दिलेली आहेत, त्यांच्यामध्ये एक्झॅक्ट सिमिलॅरिटी काय, डिफरन्स काय, दॅट वी आर गोइंग टू डिस्कस टुडे. ओके, सो फंक्शनल ग्रुप आहे तुमच्या अल्कोहोलचा, दॅट इज OH. अँड इफ यू वॉन्ट टू राईट डाऊन द जनरल फॉर्म्युला देन इट विल बी R-OH. ओके, आता या R-OH मध्ये तुमच्या लक्षात येतं की दिस इज अ कंपाऊंड विच कंटेन्स ओनली 1 OH. असं असतं का की प्रत्येक वेळेला हायड्रॉक्सी कंपाऊंड म्हटला म्हणजे त्यामध्ये एकच OH कंपल्सरी असला पाहिजे? अजिबात नाही. आणि तेच क्लासिफिकेशन आपण या पहिल्या लेक्चरमध्ये घेणार आहोत, की ज्याच्यामध्ये तुम्हाला कळेल की OHचा नंबर बदलला की त्या कंपाऊंडची नावं काय कशी बदलतात, त्यांचं क्लासिफिकेशन काय असतं वगैरे वगैरे. ओके, बट बेसिक इफ यू स्टार्ट फ्रॉम दिस R-OH आणि जर तुम्ही याचा जनरल फॉर्म्युला लिहायचा प्रयत्न केला इन टर्म्स ऑफ क्लबिंग द कार्बन हायड्रोजन, तर R म्हणजे तुम्हाला माहिती आहे 11वीत शिकलोय आपण, CnH2n+1-OH येणार, बरोबर की नाही. सो R ची व्हॅल्यू आपण इथे लिहिली आहे CnH2n+1-OH. इज इट क्लिअर? ओके, आता जर तुम्ही हे कार्बन हायड्रोजन ऑक्सिजन सगळे क्लब केले तर हा फॉर्म्युला आपण लिहिणार CnH2n+1 आणि हा 1, सो 2n+2 आणि बाजूला काय लिहिणार मला सांगा, O. So what is the general formula of this alcohol? It is what it is, CnH2n+2O. Remember, या कंपाऊंड मध्ये किती OH घेतलेला आहे, पण we have taken 1 hydroxy group. Are you getting this? लक्षात आलंय प्रत्येकांच्या? ओके, सो हा झाला तुमच्या अल्कोहोलचा जनरल फॉर्म्युला. राईट. आता जर तुम्ही इथर घेतला, इथर, तर इथरचा जनरल फॉर्म्युला तुम्हाला आठवत असेल. व्हॉट वॉज द फॉर्म्युला ऑफ इथर? इट इज R-O-R. You know that these two are, they can be same or they can be different. See, हे सगळं आपण 11वीतला आधी रिवाइज करतोय आणि मग आपण हळूहळू 12वीकडे जाणार आहोत. ओके, सो R-O-R, where both the alkyl groups can be same or they can be different, right? Let's take an example. समजा जर आपण एक बेसिक कंपाऊंड घेतला CH3OCH3, बरोबर, ज्याचं नाव तुम्हाला कदाचित अतिशय बेसिक इथर आहे. सो यू माइट बी नोईंग द नेम ऑफ दिस कंपाऊंड. याचं नाव आहे डायमिथाइल इथर. इज इट क्लिअर? ओके, डायमिथाइल इथर. याचं सगळं डिटेल नॉमेनक्लेचर यावर्षी या आपण चॅप्टरमध्ये शिकणार आहोत. सो जस्ट डोंट वरी अबाउट दॅट की 11वीचं आठवत नसेल तर, बिकॉज विच इज अ कॉमन थिंग. 11वीचं आठवत नाही किंवा कळलेलं नसतं, सो काळजी करायची नाही, हे आपण सगळं यामध्ये कव्हर करणार आहोत. ओके, सो CH3OCH3 याला जर तुम्ही कार्बन हायड्रोजन ऑक्सिजन क्लब केले, सो व्हॉट यू आर गोइंग टू राईट डाऊन हियर, C2H6 अँड दिस विल बी O. नाव इफ यू राईट डाऊन द फॉर्म्युला इन टर्म्स ऑफ दिस जनरल टर्म्स NN, देन इट शुड बी लाईक दिस, वेर N इज इक्वल टू 2, सो 2 into 2 4
+2 किती होतात 6 होतात. म्हणजे याच फॉर्म्युलाला मी कसं लिहू शकते मला सांगा, CnH2n + 2O. आर यू गेटिंग दिस थिंग? ओके, सो व्हॉट इज द ब्युटी ऑफ दिस टू कंपाऊंड? या अल्कोहोल आणि इथर मधलं सौंदर्य दिसतंय का तुम्हाला? सौंदर्य असं आहे की बोथ ऑफ द कंपाऊंड शोज सेम फॉर्म्युला. ओके, CnH2n + 2O आणि याचाही फॉर्म्युला काय येतोय CnH2n + 2O. पण दोन्ही कंपाऊंड निश्चित कळत आहे की सेम नाही आहेत. सो व्हॉट इज द डिफरन्स? डिफरन्स काय आहे दोघांमध्ये? याचा फंक्शनल ग्रुप आहे OH आणि याचा फंक्शनल ग्रुप आहे ऑक्सिजन. ओके, मग तुम्ही मागच्या वर्षी आयसोमर नावाचा एक सुंदर कॉन्सेप्ट शिकला होता. व्हॉट इज आयसोमर? आयसोमर म्हणजे तुमच्या लेवलला 11च्या तुम्ही असं शिकला होतात की the compounds which have same molecular formula but different structural formula, त्या कंपाऊंडला काय म्हणतो आपण? आयसोमर्स असं म्हणतो. बरोबर. मग या केसमध्ये काय होतंय बघा, या दोन्ही कंपाऊंडचा जनरल फॉर्म्युला मॉलिक्युलर फॉर्म्युला सेम आहे. मग यांचं वेगळेपण काय? What is the difference in these two compounds? The difference is the first compound alcohol carries a functional group OH and the second compound ether carries the functional group -O-. So you can clearly observe की दोन्ही कंपाऊंडचा मॉलिक्युलर फॉर्म्युला जरी सेम असेल तरी काय वेगळं आहे मला सांगा? फंक्शनल ग्रुप वेगळा आहे. इज इट क्लिअर? ओके, सो दीज आर टू कंपाऊंड्स विच हॅव सेम मॉलिक्युलर फॉर्म्युला बट डिफरंट फंक्शनल ग्रुप. अशा प्रकारच्या आयसोमर्सला आपण नाव देतो आणि त्यांना म्हणतात फंक्शनल आयसोमर. काय म्हणतो आपण त्यांना? फंक्शनल आयसोमर. सो व्हॉट इज द कॉन्सेप्ट ऑफ फंक्शनल आयसोमर? सगळ्यांना कळलंय? फंक्शनल आयसोमर मीन्स द कंपाऊंड विच हॅज सेम मॉलिक्युलर फॉर्म्युला बट डिफरंट फंक्शनल ग्रुप. त्या दोन कंपाऊंडना आपण एकमेकांचे काय म्हणतो? फंक्शनल आयसोमर. पहिला प्रश्न तुमच्या MCQ मध्ये येऊ शकतो एंट्रन्समध्ये. व्हॉट इज द टाइप ऑफ आयसोमेरिझम शोन बाय अल्कोहोल अँड इथर? सो व्हॉट शुड बी द आन्सर? काय येणार मला सांगा? फंक्शनल आयसोमेरिझम. सी, ज्यावेळेला आपण रेग्युलरचा अभ्यास करतोय म्हणजे बोर्डच्या अँगलने या गोष्टी शिकतोय, ॲट द सेम टाइम वी आर ऑल्सो गोइंग टू लर्न द थिंग्स थ्रू द पॉइंट ऑफ व्ह्यू ऑफ एंट्रन्स एक्झाम. सो द फर्स्ट प्रश्न, नावातच प्रश्न डिझाईन होतो. समजतंय तुम्हाला? ओके, की चॅप्टरच्या नावावरच MCQ जनरेट केला जातो आणि बरेचदा आपण त्याचा विचारच करत नाही. दॅट इज द थिंग, थिंग्स बिकम रिअली डिफिकल्ट. सो आपल्याला असं करायचं नाही आहे. ओके, एव्हरी टर्म शुड बी व्हेरी क्लिअर इन युअर माइंड अँड दॅट इज द पर्पज ऑफ दिस लेक्चर. सो अल्कोहोल आणि इथर हे दोघं एकमेकांचे कोण झालेत? मग फंक्शनल आयसोमर. इज इट क्लिअर? सी, वॉट एव्हर पॉईंट्स यू फील महत्त्वाचे आहेत, जे मला खूप महत्त्वाचे आणि लिहून द्यावे वाटतात आहे ते मी लिहून देणार आहे. बट यू ऑल्सो राईट डाऊन सम ऑफ द फ्यू पॉईंट्स ऑन युअर ओन. जसं हा पॉईंट तुम्ही स्वतः लिहू शकता, अल्कोहोल्स अँड इथर्स आर फंक्शनल आयसोमर. कळलंय सगळ्यांना? काही शंका कोणाला? ओके, आता यातला दुसरा जो नाव दिसतंय अल्कोहोल इथर सोबत ते आहे फिनॉल. बरोबर. 1-2 मिनिटांपूर्वी मी तुम्हाला म्हणलं होतं की अल्कोहोल आणि फिनॉल दोघांमध्ये पण फंक्शनल ग्रुप सेम असतो असं मी सांगितलं होतं. बरोबर. मग प्रश्न आहे त्यांना वेगळं का म्हणतात? राईट. मग वेगळं का म्हणतात ते आपण आत्ता बघणार आहोत. ओके, सो व्हाय दे आर कॉल्ड ॲज अल्कोहोल अँड फिनॉल ॲज डिफरंट कंपाऊंड इवन दो दे कॅरी सेम फंक्शनल ग्रुप. ओके, कारण असं आहे, अल्कोहोलमध्ये जर तुम्ही बघितलं तर हा जो OH आहे दॅट इज कनेक्टेड टू दिस R अँड यू नो दॅट दिस R इज ॲलिफॅटिक ओपन चेन कंपाऊंड. बरोबर. सो ओपन चेन किंवा ॲलिफॅटिक हायड्रॉक्सी कंपाऊंड. ओपन चेन म्हणजे कळतं ना सगळ्यांना? ओके, इथे लिहून दाखवते काय असतं ओपन चेन. सी, दिस इज अ ओपन चेन आणि याला तुम्ही OH जोडताय. गरज नाही पहिल्याच कार्बनला जोडला पाहिजे, लक्षात ठेवायचं नाही. कोणी जरी सांगितलं केमिस्ट्रीमध्ये लक्षात ठेवायचं, व्हेरी बॅड. अजिबात नाही. एव्हरीथिंग यू हॅव टू अप्लाय लॉजिक लॉजिक लॉजिक. सो हे 4 कार्बन आहे, इथे आपण OH जोडला याला. बरोबर. कळतंय तुम्हाला? मग याच्यामध्ये तुमच्या लक्षात येत आहे की दिस 4 कार्बन फॉर्म्स व्हॉट दे फॉर्म अ ओपन चेन. येस, अँड ओपन चेन कंपाऊंड आर ऑल्सो कॉल्ड ॲज व्हॉट? ॲलिफॅटिक. सो याला मी म्हणणार ॲलिफॅटिक हायड्रॉक्सी कंपाऊंड. काय म्हणणार मी याला? ॲलिफॅटिक हायड्रॉक्सी कंपाऊंड. राईट. आता फिनॉल म्हणजे काय असतं? लेट्स सी व्हॉट इज फिनॉल. समजा जर का तुम्ही बेन्झीन घेतला, बेन्झीन हे असं एकमेव चित्र असतं की जे मला वाटतं सगळ्यांना माहिती असतं. बरोबर. 10वीतून 11वीत गेलेल्या, 11वीतून 12वीत गेलेल्या मुलाला एकच ॲरोमॅटिक कंपाऊंड माहिती असतो आणि तो म्हणजे बेन्झीन. सो फील हॅपी अबाउट इट. ओके, की माहिती आहे आपल्याला. सो C6H6 हा फॉर्म्युला आहे.
आता मी काय केलं इथे लिहिते व्यवस्थित CH CH CH, यू नो द व्हॅलन्सीज राईट, CH CH. सो हा झाला तुमचा C6H6 विच इज अ बेसिक ॲरोमॅटिक, छोटासा ॲरोमॅटिक कंपाऊंड. म्हणजे कोण झाला मला सांगा, बेन्झीन. आता काय केलंय आपण, आपल्याला फिनॉल तयार करायचं आहे. काय करतात फिनॉलमध्ये, आउट ऑफ दिस 6 हायड्रोजन ॲटम, या 6 हायड्रोजन ॲटमपैकी कुठलाही एक हायड्रोजन ॲटम जर का आपण रिप्लेस केला आणि त्याऐवजी जर OH लावला तर जे चित्र तयार होतं, जो कंपाऊंड तयार होतो, दॅट कंपाऊंड इज कॉल्ड ॲज व्हॉट इट इज कॉल्ड ॲज फिनॉल. ओके, सो यू कॅन क्लिअरली ऑब्झर्व व्हॉट इज द डिफरन्स बिटवीन अल्कोहोल अँड फिनॉल. काय फरक आहे अल्कोहोल आणि फिनॉलमध्ये. अल्कोहोल मध्ये पण OH आहे, फिनॉल मध्ये पण OH आहे. मग फरक असा आहे, अल्कोहोल इज अ ओपन चेन हायड्रॉक्सी कंपाऊंड, म्हणजे आपल्या भाषेत ॲलिफॅटिक हायड्रॉक्सी कंपाऊंड. आणि यामध्ये हा रिंग म्हणजे कोणता प्रकार दाखवतोय, ॲरोमॅटिक. सो या प्रकारच्या कंपाऊंडला मी म्हणणार येस ॲरोमॅटिक हायड्रॉक्सी कंपाऊंड. व्हेरी गुड, सी यू गॉट द थिंग. सो याला मी म्हणणार, काय म्हणणार मला सांगा, ॲरोमॅटिक हायड्रॉक्सी कंपाऊंड. सो ऑल ऑफ यू आर क्लिअर विथ द कॉन्सेप्ट. नाव कळलंय सगळ्यांना चॅप्टरचं, म्हणजे आपण अजून नावातच आहे तो. ओके, नावालाच आपण पकडलं आणि त्याच्यावरनं आपण सगळं करतोय. एनिवे तसंच करायचं. सो अल्कोहोल अँड फिनॉल similarities, both of them have the same functional group OH. Difference is alcohol is yes aliphatic hydroxy compound and phenol are aromatic hydroxy compound. कळलंय सगळ्यांना, काही शंका, व्यवस्थित कळलंय, एक्सलंट. देन व्हॉट अबाउट फिनॉल आणि इथर. फिनॉल आणि अल्कोहोल आणि इथर. अल्कोहोल आणि इथर म्हणजे काय, अल्कोहोल आणि इथर आर having the same general formula, but the difference is their functional group, and that's why these two are called as functional isomer. Remember, त्यांचा जनरल फॉर्म्युला येणार CnH2n+2O. अतिशय महत्त्वाचा हा मी फॉर्म्युला किंवा फॉर्मॅटमध्ये याला लिहिलं आहे, कारण याच्या बेसिसवर तुमचे MCQs असणार आहे. रिमेंबर. ओके, सो CnH2n+2O काय दाखवणार तुम्हाला, आयदर अल्कोहोल और इथर. कळलंय, काही शंका. ओके फाईन. नाव लेट्स गो टू द नेक्स्ट पार्ट ऑफ दिस अल्कोहोल चॅप्टर अँड दॅट इज द क्लासिफिकेशन ऑफ दिस अल्कोहोल्स. पुढचा पार्ट आहे तुमचा अल्कोहोलचं क्लासिफिकेशन. आपण अतिशय डेप्थमध्ये बघणार आहोत. बरोबर, नॉर्मली बोर्ड एक्झामला 3 मार्कांचा प्रश्न हा विचारला जातो, बिकॉज इट्स व्हेरी बेसिक, खूपच बेसिक, म्हणजे खूप बेसिक असल्यामुळे आय डोंट नो हाऊ मच व्हॅल्यू विल बी गिव्हन टू मे बी बोर्ड एक्झाम, कारण त्याच्यापेक्षा खूप चांगले चांगले प्रश्न तुमच्या पुस्तकांमध्ये आहेत. बट इफ सच क्वेश्चन अरायझेस देन यू अँड इवन आय एम ऑल्सो लकी, कारण इतका बेसिक प्रश्न विचारला आहे. अँड आपण असं म्हणलं पाहिजे की देवाने आपल्याला आशीर्वाद दिला मार्क मिळवण्यासाठी. ओके, लेट्स सी. सो व्हॉट इज द क्लासिफिकेशन ऑफ अल्कोहोल. क्लासिफिकेशन ऑफ अल्कोहोल ऑन द बेसिस of number of hydroxyl group. What is the first point? Number of hydroxyl groups. Okay, so we are going to classify alcohol on the basis of number of hydroxyl group. आलं लक्षात, म्हणजे नावातच आहे. बऱ्याच गोष्टी ऑर्गॅनिक केमिस्ट्रीमध्ये नावातच असतात. बरोबर, नाव जर तुम्हाला चांगलं कळलं की नाही एखाद्या गोष्टीचं, तर तुम्हाला लगेच त्याचे अर्थ जोडता येतात, आणि तेच आपण करणार आहोत. ओके, सो क्लासिफिकेशन ऑफ अल्कोहोल ऑन द बेसिस ऑफ नंबर ऑफ हायड्रॉक्सिल ग्रुप. बरोबर, सिम्पल एक्झाम्पल घेऊया आपण आधी. ओके, आणि त्या एक्झाम्पलवरनं आपण क्लासिफिकेशन कसं असतं ते बघूया. लेट्स टेक द फर्स्ट एक्झाम्पल. CH3OH, सगळ्यांना माहिती असेल हा कंपाऊंड. बरोबर, दुसरा कंपाऊंड घेते से, हा पण तुम्ही ऐकलाय बरं का मुलांनो, CH2OH डॅश CH2OH. ओके, थर्ड कंपाऊंड आय विल टेक ॲज CH2OH CHOH CH2OH. Right? Now, if you are a good observer, which I feel you are a good observer, if you are a good observer, you will clearly tell me, immediately tell me that
ऑल दिस कंपाऊंड्स आर डेफिनेटली अल्कोहोल. मी तुम्हाला पहिलं वाक्य सांगितलं होतं बोलताना सुरुवात करताना की असं काही नाही आहे की अल्कोहोल म्हटला की एकच OH असला पाहिजे, बरोबर. So all this compound, alcohol means these are the derivative of hydrocarbons in which one or more hydrogens are replaced by OH group. एका किंवा जास्त हायड्रोजन काढून OH जोडला की जे तयार होतं त्याला काय म्हणतो आपण अल्कोहोल. सो नॉट नेसेसरी एकच OH असला पाहिजे, राईट. सो फर्स्ट कंपाऊंड कॅरीज 1 OH 1 हायड्रॉक्सिल. सेकंड कंपाऊंड कॅरीज 2 हायड्रॉक्सिल ग्रुप्स आणि तिसऱ्यामध्ये तुम्हाला काय दिसतंय 3. हा मग आता काही लोकांना प्रश्न पडला असेल की का हो 3च OH असू शकतात का मॅक्झिमम. अजिबात नाही, वाटेल तेवढी जोडा, बरोबर आहे. नाव तुम्ही लिहायचं फक्त. ओके, टेक केअर. सो दीज आर द 3 कंपाऊंड विच हॅज डिफरंट OH अँड इट इज क्लिअरली ऑब्झर्व की पहिल्या कंपाऊंडमध्ये 1 हायड्रॉक्सिल ग्रुप आहे. द सेकंड कंपाऊंड कंटेन्स 2 हायड्रॉक्सिल ग्रुप अँड द थर्ड कंपाऊंड कंटेन्स 3 हायड्रॉक्सिल ग्रुप. So how they can be classified? It's very simple. The compound in which only one hydroxyl group is present, such compounds are called as monohydric alcohols. काय म्हणणार मला सांगा त्याला? Monohydric alcohol. So what is the definition of monohydric alcohol? कशी करणार मला सांगा? Monohydric alcohols are those alcohols which contains only one hydroxyl group. किंवा आपण असं म्हणणार these are the hydrocarbons in which one hydrogen atom is replaced by one OH group. आणि अशा कंपाऊंडला आपण काय म्हणतो मला सांगा? मोनोहायड्रिक अल्कोहोल्स, बरोबर. सो मोनोहायड्रिक अल्कोहोल्स जनरल फॉर्म मध्ये आपण याला कसं लिहू शकतो? R-OH. प्रॉबेबली तुम्हाला सगळ्यांना याचं नाव माहिती असणार आहे. अतिशय बेसिक अल्कोहोल आहे. सो यू नो दॅट दिस इज CH3 मिथाइल ग्रुप and then OH is connected. So what should be the name of this compound? It should be methyl alcohol. So methyl alcohol, methyl alcohol म्हणजे कोण झाला मला सांगा? मोनोहायड्रिक अल्कोहोल. So all of you are clear with the concept? एक्झॅक्टली पहिलं कळलं की बाकीचं आपोआपच कळायला जातं. अजिबात डोकं मी सांगितलं असण्याची गरज नाही आहे ऑर्गॅनिक केमिस्ट्रीसाठी. सो व्हॉट इज युअर द सेकंड कंपाऊंड? सेकंडमध्ये काय दिसतंय मला सांगा? दिस इज अ हायड्रोकार्बन. हा कसा तयार झाला असेल? सी, the beauty of everything, the beauty of organic chemistry is you go into the depth. ओके, विचार म्हणजे लॉजिक लावायचा प्रयत्न करा की कंपाऊंड दिसला ना की आधी त्याच्यावर तुटून पडायचं की तयार कसं झालाय बाबा तू, की तुझं नाव काय किंवा तू कसं बिहेव करणार. अप्रोच जर असा असला तर आय एम व्हेरी शुअर यू विल लव्ह ऑर्गॅनिक केमिस्ट्री अँड नॉट ओनली लव्ह दॅट दिस वुड बी डेफिनेटली अ स्कोरिंग सब्जेक्ट फॉर यू पीपल. ओके, बिलीव्ह मी. आता हा CH2OH आपण बनवलाय, राईट. कसा तयार झाला असेल? तर तयार कसं झाला असेल? आधी CH3-CH3 असणार, राईट. कॉन्सेप्ट काय बोलतोय आपण पहिल्या मिनिटापासून की बाबा रे अल्कोहोल तुला तयार करायचं ना, रिप्लेस हायड्रोजन बाय OH. व्हॉट इज अ कॉन्सेप्ट? रिप्लेस हायड्रोजन बाय OH. H काढा, OH लावा, राईट. CH3-CH3. व्हॉट वॉज द अर्लियर कंपाऊंड? इट वॉज इथेन. काय केलं मी इथेनचं? इथेनचे जे 2 वेगळे कार्बन होते, महत्वाची गोष्ट 2 वेगळे कार्बन, त्याच्यावरनं एकावरनं मी हायड्रोजन काढला, आय हॅव पुट हिअर OH. सेकंड हायड्रोजन काढला, इथे OH लावला. लक्षात येते तुमच्या? आणि आता या कंपाऊंडमध्ये काय दिसतंय मला सांगा? देअर इज 2 OH. ओके, सो दिस इज अ कंपाऊंड. हाऊ यू कॅन गिव्ह द नेम? सिंगल OH असेल तर मोनोहायड्रिक म्हणतात. 2 OH असेल तर काय म्हणणार मला सांगा? डायहायड्रिक. काय म्हणणार तुम्ही त्याला? डायहायड्रिक अल्कोहोल. ऑल ऑफ यू आर गेटिंग दिस? समजतंय सगळ्यांना? सो यू कॅन सी 3 मार्कांचा जर हा प्रश्न विचारला तर मी म्हणलं तुम्हाला की आपण काय म्हणतात त्याला? नशीब काढल्यासारखं आहे, बरोबर आहे, कारण इतका बेसिक क्वेश्चन विचारत. सो व्हॉट इज डायहायड्रिक अल्कोहोल? हाऊ यू विल डिफाईन दॅट? These are the compound in which 2 hydroxyl groups are present. Such compounds are called as dihydric alcohols. काय म्हणतात त्याला? Dihydric alcohol. Everyone is clear with this? Okay. या कंपाऊंडचं नाव बाय चान्स कोणाला माहिती आहे का? ओके, होतं म्हणजे अशी कुठलीच गोष्ट नाही आहे बरं का की जी तुम्हाला डायरेक्टली 12वीत विचारली आहे. बऱ्याच गोष्टी 11 मध्ये असतात. So just out of curiosity I am asking, do you know what is the name of this compound? माहिती आहे का? ठीक आहे, नसेल माहिती डोंट वरी, I am going to explain, just don't bother about it.
या कंपाऊंडला ज्याच्यामध्ये 2 OH असतात त्यांना आपण म्हणतो ग्लायकॉल. In glycol, both the OH groups are present to the adjacent carbon atom. Are you getting this? Okay. IUPAC मध्ये या कंपाऊंडला म्हटलं असतं डायऑल. नावातच आहे अहो, डायऑल. डाय म्हणजे 2दा, OL म्हणजे अल्कोहोल. एक्सलंट. सो आयदर इन IUPAC यू कॅन कॉल दिस ॲज डायऑल, डायऑल. ओके. आणि किंवा याला काय म्हणणार तुम्ही कॉमन मध्ये ग्लायकॉल. काय म्हणणार? ग्लायकॉल. बरोबर. सो आता ग्लायकॉल जो दिसतोय तो ग्लायकॉल आपण इथे लिहिताना नाव लिहितोय. when 2 OH groups are present on the adjacent carbon, you have to write down the name as ethylene. होपफुली 11वीत शिकवलं असेल, नसेल तर सांगते. 2 कार्बन आहेत म्हणून इथिल घेतला and because it is on the vicinal position you put a word called as ENE, right? vicinal म्हणजे कळतं ना, adjacent carbon atom. ओके. सो इथिलीन लिहिला आणि त्याच्या पुढे नाव काय लिहिणार मला सांगा? ग्लायकॉल. सो या कंपाऊंडचं नाव काय आहे? इथिलीन ग्लायकॉल. काय म्हणणार त्याला? इथिलीन ग्लायकॉल. हे झालं कॉमन मध्ये. किंवा IUPAC मध्ये जितके कार्बन आहे तेवढे मोजायचे, मोजलेत. ओके. त्याचा पॅरेंट अल्केन लिहायचा. सो व्हॉट इज अ पॅरेंट अल्केन? 2 कार्बन म्हणल्यावर इथेन आला, इथेन आला, मध्ये गॅप सोडायची. एंडला 2 OH आहेत म्हणून डायऑल लिहायचा. All of you are getting this? It's very simple. जितके कार्बन पॅरेंट लिहिला इथेन, 2 OH आहे सो डायऑल लिहिला आणि मग त्या OHच्या पोझिशन लिहायच्या. आता तुम्ही इतका IUPAC शिकलाय आतापर्यंत 11वी पासनं, यू नो दॅट की कुठलंही फंक्शनल ग्रुपचं पोझिशनिंग करताना जिकडनं जवळ आहे तिकडनं नंबर आपण देतो. बरोबर आहे. सो इन दिस केस वी आर सो लकी इवन इफ यू डोंट नो द रूल बाय चान्स तरी तुमचं आन्सर बरोबर येणार. कारण इथे हा पहिल्या पोझिशनला असेल तर हा दुसऱ्या आहे, हा पहिला झाला तर हा दुसऱ्याला आहे. बरोबर आहे. सो दोन्ही OH दिसतात आहेत, पहिल्या आणि दुसऱ्याला आहे. मग इथेनच्या पुढे डॅश करायची, 1,2 लिहायचा आणि परत डॅश करायची. सो व्हॉट इज द नेम ऑफ दिस कंपाऊंड? काय येणार? येस, इथेन डॅश 1,2 डायऑल. समजलंय सगळ्यांना? काही प्रॉब्लेम याच्यामध्ये? सो ऑल ऑफ यू गॉट दिस. मग काय कळलंय तुम्हाला? काय कळलंय की द कंपाऊंड्स विच कंटेन 2 हायड्रॉक्सिल ग्रुप त्यांना आपण एकतर म्हणतो डायऑल किंवा त्यांना काय म्हणतो? ग्लायकॉल. द बेसिक एक्झाम्पल विच आय हॅव टेकन ऑन द बोर्ड इज व्हॉट इट इज अ इथेन 1,2 डायऑल और इथिलीन ग्लायकॉल. ओके. आय टोल्ड यू जे जे महत्त्वाचं वाटतंय प्लीज जस्ट जॉट डाऊन ऑल द थिंग्स. ओके फाईन. पुढच्याकडे जाऊया. आता यामध्ये काय दिसतंय मला सांगा? व्हॉट यू ऑब्झर्व हिअर? व्हॉट यू ऑब्झर्व? येस, एक्सलंट. यू ऑब्झर्व क्लिअरली that this hydrocarbon contains 3 OH group. पहिल्यामध्ये 1 होता, मोनोहायड्रिक म्हणला. दुसऱ्यामध्ये 2 होता, डायहायड्रिक म्हणला. 3 म्हणल्यावर काय म्हणणार मला सांगा? ट्रायहायड्रिक. ओके. सो या कंपाऊंडला काय म्हणणार तुम्ही? ट्रायहाइड. सो मजा आहे की नाही ऑर्गॅनिक केमिस्ट्रीमध्ये? बरोबर आहेच अहो. ओके. जर एकदम छान तुम्ही लॉजिक लावत गेला ना, ब्युटी, रिअली ब्युटी. सो ट्रायहायड्रिक अल्कोहोल. फाईन. So trihydric alcohol are those compound which contains how many OH groups? 3 OH group. जसं आपण 2 OH असणाऱ्यांना काय म्हणतो? ग्लायकॉल म्हणतो. बरोबर विसिनलला. तसं यांना म्हणतो आपण ग्लिसरॉल. ग्लिसरॉल माहिती आहे का? ग्लिसरीन ऐकलंय ना? ग्लिसरॉल लाईक दॅट. सो दिस इज ग्लिसरॉल. सो हा ग्लिसरॉल म्हणजे काय झाला? दिस इज अ ट्रायहायड्रिक अल्कोहोल. काय झालं? ट्रायहायड्रिक अल्कोहोल. लगेच तुमचे MCQ जनरेट होतात आहे. म्हणजे आपण अजून चॅप्टरचं तुम्ही जर बघितलं तर फक्त पेज उलटलंय. बरोबर. आणि फक्त पेज उलटल्या उलटल्या 3-4 MCQज आपण तयार केलेत. हे महत्त्वाचे असतात का? ॲब्सोल्युटली. असं नसतं की चॅप्टरची 10 पानं झाल्यावरच काहीतरी मोठा MCQ येणार आहे. अजिबात नाही. पहिल्या वाक्यापासून MCQ सुरू होतो. बरोबर. मीन्स अल्कोहोल फिनॉल सिमिलॅरिटी डिफरन्स, अल्कोहोल इथर फंक्शनल आयसोमर्स, अल्कोहोल इथर जनरल फॉर्म्युला CnH2n+2O. 3 तर मी आत्ता MCQ तुम्हाला तयार करून दिले. चौथा, व्हॉट इज द कॅटेगरी ऑफ इथिलीन ग्लायकोल? व्हॉट इज द कॅटेगरी? डायहायड्रिक अल्कोहोल. डायहायड्रिक अल्कोहोल. राईट. व्हॉट इज द कॅटेगरी ऑफ ग्लिसरॉल? काय येणार? ट्रायहायड्रिक अल्कोहोल. झाले की MCQ. काय लागतं अभ्यास करायला आणि MCQ बनवायला? ओके. वाक्यात. आता तुम्ही नाव सांगा बघू काय येणार? सी अप्लाय लॉजिक. 2 OH होते, डायऑल लिहिला. 3 OH असल्यावर काय म्हणा? ट्रायऑल. ॲब्सोल्युटली. बघा एक्सलंट. सो इट शुड बी ट्रायऑल. राईट. नावांची मेथड तीच आहे. जितके कार्बन त्यांचा पॅरेंट लिहायचा. किती कार्बन आहे? 3. पॅरेंट काय येणार मला सांगा? प्रोपेन.
ओके नाही. आणि पोझिशन कशा आहेत 1 2 3. सो प्रोपेन 1, 2, 3, ट्रायॉल. असं गरजेचं आहे का हे कायम ॲडजस्टंटच असले पाहिजे तर असं काही नाही आहे. जर तो ट्रायहायड्रिक असेल तर ते कुठेही असू शकतात, बरोबर आहे, त्याच्याप्रमाणे नाव लिहायचं. सो दिस इज प्रोपेन 1 2 3 ट्रायॉल. आर यू गेटिंग दिस? ओके. सो 1 OH मोनोहायड्रिक, 2 OH डायहायड्रिक, 3 OH ट्रायहायड्रिक. याच्यापेक्षा जर जास्त OH असतील तर त्यांना कॉमनमध्ये म्हणलं जातं पॉलीहायड्रिक. कारण आता प्रत्येकासाठी टेट्रा, पेंटा, हेक्झा असं करत बसला तर ती खूप मोठी लिस्ट होणार. सो अबोव 3 आपण त्यांना काय म्हणतो मला सांगा? दे आर commonly called as polyhydric alcohol. What is polyhydric alcohol? The compound contain more than 3 OH are called as polyhydric alcohol. Polyhydric alcohol मध्ये 90% of the time the MCQ will be like this. मी काढते कंपाऊंड, तुम्ही सगळ्यांनी सांगण्याचा प्रयत्न मला करायचा आहे. नाव सांगा, तुम्हाला आवडेल त्याच्याबद्दल ते सांगा, कॅटेगरी सांगा. यू आर फ्री टू टेल मी एनिथिंग. ओके. So this is a compound. If you observe, please draw hydrogen also. If sometime I forget to write down hydrogen, be careful. कारण हायड्रोजन नाही काढले तर कंपाऊंडला अर्थच उरत नाही. शुड बी व्हेरी केअरफुल वेन यू ड्रॉ अ कंपाऊंड. छोट्या गोष्टींनी मार्क जातात अरे. ओके फाईन. काय दिसतंय? किती OH दिसत आहे? 1 2 3 4 5 6 OH आर द्या. कॅन यू सजेस्ट मी कुठल्या प्रकारचा असेल हा? हेक्झा. ॲब्सोल्युटली करेक्ट. 6 OH म्हणजे कोण झाला हा? हेक्झा हायड्रिक अल्कोहोल. ओके. दिस कंपाऊंड इज कॉल्ड ॲज सॉर्बिटॉल. हा कोण आहे मला सांगा? सॉर्बिटॉल. सो सॉर्बिटॉल हा आपल्या परीक्षेमधला अतिशय आवडता प्रश्न असतो की सांगा सॉर्बिटॉलची कॅटेगरी कुठली, बरोबर. किंवा उलटा येणार, आउट ऑफ द फॉलोइंग विच इज अ हेक्साहायड्रिक अल्कोहोल. इज इट आउट ऑफ सिलेबस क्वेश्चन? डेफिनेटली नॉट. संबंधच नाही आहे. म्हणजे पुस्तकाचं ते चॅप्टरचं पहिलं पेज उलटलं की हे सापडतं सॉर्बिटॉल, बरोबर. सो व्हॉट इज सॉर्बिटॉल? सॉर्बिटॉल इज अ हेक्साहायड्रिक अल्कोहोल. लक्षात आलंय सगळ्यांच्या? कळलंय क्लासिफिकेशन? मग जर 3 मार्कांचा प्रश्न आला तर प्रश्न असा असेल, सी माय डिअर फ्रेंड्स, वी आर क्लासिफाईंग अल्कोहोल ऑन द बेसिस ऑफ काय? नंबर ऑफ हायड्रॉक्सिल ग्रुप. सो कोणत्या कोणत्या कॅटेगरी पटपट सांगा? मोनोहायड्रिक अल्कोहोल, डायहायड्रिक अल्कोहोल, ट्रायहायड्रिक अल्कोहोल अँड पॉलीहायड्रिक अल्कोहोल. एक्झाम्पल याच्यात कुठलंही घ्या, मिथिल, इथिल, प्रोपिल, नोनिल, वॉटेवर. हा झाला तुमचा ग्लायकॉल, हा झाला तुमचा ग्लिसरॉल. आणि पॉलीहायड्रिकमध्ये एक एक्झाम्पल फक्त दाखवलं आहे. आवश्यक नाही की 6च असले पाहिजे, पण ते पुस्तकात दिलेलं एक्झाम्पल आपण घेऊया. सॉर्बिटॉल. सॉर्बिटॉल इज व्हॉट? हेक्साहायड्रिक अल्कोहोल. ऑल ऑफ यू क्लिअर विथ दिस? इज इट क्लिअर? कोणाला काही प्रॉब्लेम आहे? समजलंय व्यवस्थित? काही शंका? येस, यू गॉट दिस? एक्सलंट. ओके. सो होपफुली यू कॅन राईट डाऊन दिस. लिहिताना कॉन्सेप्ट परत एकदा रिवाईज करायचा की आपण काय बघितलंय, बरोबर. आणि मग त्याच्याप्रमाणे तुम्हाला गोष्टी सोप्या होत जातील हळूहळू. ओके. सो होपफुली मला असं वाटतं हा बेसिक पार्ट, क्लासिफिकेशन ऑन द बेसिस ऑफ नंबर ऑफ हायड्रॉक्सिल ग्रुप. जाऊया पुढे. इट्स क्लिअर? हॅव यू रिटर्न दिस? एनी क्वेश्चन? ओके फाईन. आता नेक्स्ट पार्ट बघूया आपण. दॅट इज येस द क्लासिफिकेशन ऑफ मोनोहायड्रिक अल्कोहोल. पुढचा पार्ट काय बघणार आहोत आपण? अतिशय सुंदर पार्ट, क्लासिफिकेशन ऑफ मोनोहायड्रिक अल्कोहोल, बरोबर. मोनोहायड्रिक अल्कोहोल. मोनोहायड्रिकचं क्लासिफिकेशन मी करणार आहे. ओके. आय राईट हिअर क्लासिफिकेशन ऑफ मोनोहायड्रिक अल्कोहोल. कशाच्या बेसिसवर आपण हे क्लासिफिकेशन करणार आहोत किंवा पुस्तकात तुमच्या तुम्हाला काय एक्सपेक्ट केलं आहे याच्यामध्ये? तर मोनोहायड्रिकचं क्लासिफिकेशन त्यांनी केलं आहे 2 प्रकाराने. पहिली गोष्ट मला तुम्ही फ्रँकली सांगा की आर यू एबल टू आयडेंटिफाय द टाईप ऑफ हायब्रिडायझेशन? म्हणजे तुम्ही 11वी मध्ये शिकलात हे की इफ बेसिक, अतिशय बेसिक, इफ कार्बन फॉर्म ऑल द सिंगल बॉन्ड देन the type of this hybridization is sp3. कोणता टाईप असतो? sp3. परत रिपीट करते. जर एका कार्बनने 4ही सिंगल बॉन्ड तयार केले असतील तर त्या कार्बनचं हायब्रिडायझेशन कुठलं असतं मला सांगा? sp3.
बरोबर. जर का कार्बनने एक डबल बॉन्ड तयार केला असेल तर त्याचं हायब्रिडायझेशन असतं sp2, बरोबर. आणि जर त्या कार्बनने ट्रिपल बॉन्ड तयार केला असेल तर त्या कार्बनचं हायब्रिडायझेशन असतं sp. अतिशय बेसिक एक वाक्य मी हायब्रिडायझेशन बद्दल तुम्हाला फक्त सांगितलंय. इफ कार्बन फॉर्म्स ऑल सिंगल बॉन्ड sp3 हायब्रिडायझेशन, इफ कार्बन फॉर्म वन डबल बॉन्ड sp2, अँड इफ कार्बन फॉर्म ट्रिपल बॉन्ड देन द हायब्रिडायझेशन इज sp. दोन डबल बॉन्ड केले की पण sp येतं. असो, तर आत्ता तो आपण हायब्रिडायझेशन नाही शिकत आहे, मला आत्ता इतकं फक्त महत्त्वाचं पार्ट लागतोय. ओके, आता हे जे क्लासिफिकेशन आहे मोनोहायड्रिकचं, दॅट इज डन ऑन द बेसिस ऑफ अटॅचमेंट ऑफ OH. OH कोणत्या कार्बनला अटॅच आहे, sp3ला अटॅच आहे की sp2ला अटॅच आहे, याच्या बेसिसवर यांनी काय केलं आहे मला सांगा, याचं क्लासिफिकेशन केलं आहे. ओके, सो व्हॉट इज द टाईप ऑफ क्लासिफिकेशन हियर? क्लासिफिकेशन ऑफ मोनोहायड्रिक अल्कोहोल ऑन द बेसिस ऑफ अटॅचमेंट ऑफ OH टू द कार्बन, whether it is sp3 carbon or whether it is sp2 carbon. Clear? Okay, so आपण लिहिताना असं लिहिणार C sp3-OH आणि दुसरा टाईप काय येणार C sp2-OH. म्हणजे कार्बन sp2 त्याला OH जोडलाय आणि कार्बन sp3 आहे त्याला काय जोडलाय आपण OH जोडलाय. Is it clear? So that is a major classification on the basis of attachment of your OH to either sp3 कार्बन और sp2 कार्बन. ऑब्वियसली परत एकदा आठवण करून देते, यामध्ये आपण क्लिअर म्हणतोय हे क्लासिफिकेशन कोणाचं घेतलंय आपण, फक्त आणि फक्त मोनोहायड्रिकचंच टेक्स्टबुकमध्ये दिलंय, तेवढं आपण घेणार आहोत. ओके, फाईन. सो आता सॉरी पहिला बघूया. कार्बन sp3 आहे या ठिकाणी आणि त्याला मी OH जोडलाय, बरोबर. एक्झाम्पल, समजा मी जर हा कंपाऊंड काढला, बरोबर, तर तुम्ही मला सांगा हो इथे, यू जस्ट टेल मी, OH कार्बनला कनेक्टेड दिसतोय, बरोबर. कॅन यू टेल मी विथ द सेम, म्हणून आधी मी हायब्रिडायझेशन ओळखण्याचा प्रकार सांगितला की कार्बन कोणतं हायब्रिडायझेशन आहे, ह्या आधीचं बॅकग्राऊंड जाऊ देत आता, पण आता मी जे वाक्य सांगितलंय बिलीव्ह ऑन दॅट आणि त्याच्याप्रमाणे अप्लाय करा. दिस कार्बन इफ यू ऑब्झर्व, the carbon is forming all the single bond, and what should be the type of this carbon? Now it should be sp3. म्हणजे हा जो आहे हा कोणत्या कॅटेगरीमध्ये आला मला सांगा, CsP3-OH. का? कारण OH अशा कार्बनला कनेक्टेड आहे जिथे कार्बननी सगळे काय तयार केले, सिंगल बॉन्ड, आणि म्हणून त्यांचं टाईप कुठला आलाय मला सांगा, sp3. इज इट क्लिअर? ओके, आता या प्रकाराला आपण आणखीन म्हणजे हॅलोजनमध्ये ऑलरेडी आपण केलेलं होतं, पण एक 2 मिनिटांमध्ये ते फक्त मी आठवून देते तुम्हाला की आपण काय केलं होतं. ओके, अँड देन यू विल रिअलाइज मला काय सांगायचं आहे. तर सपोज मी हे 3 कंपाऊंड काढलेत, जस्ट सी हियर. ओके, दिस इज फर्स्ट कंपाऊंड. ओके, देन आय ड्रॉ हायड्रोजन 2. दिस इज second compound and this is third compound. Let's draw the hydrogen, CH3 CH2 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 CH3 CH CH2 CH3 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 CH3. clear? आता तुम्हाला मला सांगा काय दिसतंय या सगळ्यांमध्ये. तर सगळ्यांचं पहिले बघूया आपण काय आहे, इथनं सुरू करायचं बेसिक पास. सगळे मोनोहायड्रिक आहेत का? व्हेरी गुड, सगळे आहेत. का? कारण प्रत्येकामध्ये किती OH आहे, एकच OH, बरोबर. सगळे OH त्याच कार्बनला आहेत का जो sp3 आहे? हो. का बरं? कारण हा जर कार्बन तुम्ही बघितला तर 1 2 3 4 2 हायड्रोजन जरी दिसले तरी बॉन्ड कुठला असणार आहे, सिंगलच. त्यामुळे याने सगळे कोणते बॉन्ड तयार केले, सिंगल. त्यामुळे याचं कुठलं आहे मला सांगा, sp3 आहे, राईट. हा पण कार्बन कसा आहे मला सांगा, sp3च आहे. आणि हाही कार्बन कसा आहे मला सांगा, sp3च आहे. सो ऑल ऑफ देम आर बिलॉंगिंग टू द सेम कॅटेगरी CsP3-OH, बरोबर. मग तिघांमध्ये पण कार्बन पण 4च आहेत. ऑल ऑफ देम कॅरी 4 कार्बन ॲटम. सगळे ब्युटिल अल्कोहोल आहे. मग डिफरन्स कुठे आहे? डिफरन्स कुठे आहे? तर डिफरन्स आहे तुम्हाला प्रायमरी कार्बन, सेकंडरी कार्बन अँड टर्शरी कार्बन माहिती असतील, नसेल ते एका सेकंदामध्ये सांगते काय.
What is a primary carbon? The carbon to which only one carbon is adjacent. त्याला आपण काय म्हणतो मला सांगा? प्रायमरी कार्बन. ज्या कार्बनला एकच कार्बन जोडलेला आहे त्या कार्बनला काय म्हणतात? प्रायमरी. म्हणजे हा जो आहे हा कार्बन कुठला झाला? प्रायमरी झाला. क्लिअर? हा कार्बन जर तुम्ही बघितला, ऑब्व्हियसली जिथे OH जोडलाय त्या कार्बनमध्ये इंटरेस्ट आहे आपल्याला. बाकीचे कार्बन काय करतात वी डोंट केअर. ओके, सो या कार्बनला जर तुम्ही बघितलं तर यू कॅन आन्सर, इज इट अ प्रायमरी कार्बन? नो. का बरं? कारण या कार्बनला आजूबाजूने किती कार्बन कनेक्टेड आहेत मला सांगा? 2 ॲडजस्टंट कार्बन ॲटम्स आर देअर. म्हणून याला प्रायमरी म्हणत नाही, याला काय म्हणणार मला सांगा? आपण सेकंडरी म्हणणार. काय म्हणणार आपण त्याला? सेकंडरी. आणि हा जर तुम्ही बघितला तर लॉजिक लावू शकता, ज्या कार्बनला OH आहे, ज्या sp3 कार्बनला OH आहे त्याला आजूबाजूने किती कार्बन ॲडजस्टंट आहे? 3. सो याला म्हणणार मी व्हॉट? टर्शरी. काय म्हणणार मी याला? टर्शरी. इज इट क्लिअर? ओके. म्हणजे CsP3OH ला आपण 3 प्रकारे परत कॅटेगराइज करू शकतो. कसं? प्रायमरी अल्कोहोल, सेकंडरी अल्कोहोल अँड टर्शरी अल्कोहोल. Is it clear? Okay. What is the first category? Primary alcohol, secondary alcohol आणि हा काय झाला मला सांगा? टर्शरी अल्कोहोल. सगळे ब्युटिल अल्कोहोलच आहेत, बरोबर, पण नावं मात्र सगळ्यांची डिफरंट आहे. कशी? तर लिहूया आपण एका मिनिटांमध्ये. ओके, ऑल ऑफ देम आर ब्युटिल अल्कोहोल. द फर्स्ट ब्युटिल अल्कोहोल प्रायमरी विच इज रिटन ॲज N-ब्युटिल अल्कोहोल. सेकंडरीला सेकंडरी प्रेफिक्स फक्त आधी लिहायचा आणि टर्शरीला आधी प्रेफिक्स लिहायचा. म्हणजे पहिला कंपाऊंड कुठला झाला? N-ब्युटिल अल्कोहोल, म्हणजे जिथे OH फंक्शनल ग्रुप कोणत्या कार्बनला आहे मला सांगा? प्रायमरी. दुसरा कुठला झाला? सेकंडरी, म्हणजे जिथे OH कुठे कनेक्टेड आहे? सेकंडरी कार्बन. आणि तिसरा कुठला झाला मला सांगा? टर्शरी ब्युटिल अल्कोहोल. सो हे तिन्ही जे आहे ते कोणाची कॅटेगरी झाली? रिक्लासिफिकेशन ऑफ व्हॉट? CsP3-OH. कळलंय? काही शंका? ओके, सो आपण असं केलं होतं, क्लासिफिकेशन ऑफ मोनोहायड्रिक अल्कोहोल बघितलं होतं, बरोबर. मोनोहायड्रिक अल्कोहोलमध्ये CsP3OH आणि दुसरा कुठला घेतला होता? CsP2OH. आणि त्या CsP3OHचे परत 3 पार्ट बघितले. कुठले कुठले? प्रायमरी अल्कोहोल, सेकंडरी अल्कोहोल अँड टर्शरी अल्कोहोल. ऑल ऑफ यू क्लिअर विथ द क्लासिफिकेशन? सेम क्लासिफिकेशन, म्हणजे हॅलोजन डेरिव्हेटिव्हमध्ये इतकंच क्लासिफिकेशन केलं होतं रे आपण. ओके, आणि ते 3-3 मार्कांना विचारलं जायचं. सर असं इतकं बेसिक जर 3 मार्कांना विचारलं ना, आय टोल्ड यू पीपल आर रिअली लकी देन. सो लेट्स सी व्हॉट्स युअर लक, राईट? फाईन. सो आता हे असं क्लासिफिकेशन आपण केलं. कोणाला काही शंका, वाईट विचार? व्हेरी गुड. ओके, सो फाईन. हे झालं पहिलं क्लासिफिकेशन, ज्यामध्ये परत आठवण करून देते तुमचा फंक्शनल ग्रुप अशा कार्बनला कनेक्टेड होता जो कार्बन काय होता? sp3. इट्स क्लिअर? ओके, ऑल ऑफ यू क्लिअर विथ द कॉन्सेप्ट? एक्सलंट. फाईन. जाऊया पुढे. लिहिलंय तुम्ही एक्झाम्पल? लिहिता लिहिता नाही लिहिलेत तरी अगदी बेसिक आहेत ते, नॉट रिक्वायर्ड ॲक्च्युली, बट ठीक आहे, क्लासिफिकेशनसाठी लिहिलं तरी चालणार आहे. फाईन. सो दीज आर 3 कंपाऊंड. जाऊ पुढे. फाईन. आता CsP3OH मधलीच पुढची मेजर कॅटेगरी आहे, ती म्हणजे ॲलिलिक अल्कोहोल्स. आय राईट हिअर ॲलिलिक अल्कोहोल. ॲलिलिक अल्कोहोल. व्हॉट इज ॲलिलिक अल्कोहोल? ॲलिलिक अल्कोहोलमध्ये सुद्धा तुमचा जो OH असतो तो OH कशाला कनेक्टेड असतो मला सांगा? त्या कार्बनला, जिथे कार्बन कसा आहे तुमचा? दॅट इज sp3. आर यू गेटिंग दिस? मग ॲलिलिक म्हणजे एक्झॅक्टली काय? आय ड्रॉ हिअर द एक्झाम्पल. ओके, दिस इज एक्झाम्पल. हे 2 एक्झाम्पल तुम्ही बघा. इफ यू आर अ गुड ऑब्झर्वर अगेन, ओके, छान ऑब्झर्वर करणाऱ्यांना ऑर्गॅनिक केमिस्ट्री छान आहे हे वाक्य लक्षात ठेवा. ओके, सो तुम्ही जर छान ऑब्झर्व केलं की नाही तर तुमच्या लक्षात येईल की काय झालं इथे, बरोबर. तुम्हाला दिसतंय की इथे जो कंपाऊंड आहे तुमचा, त्या कंपाऊंडमध्ये प्रत्येकामध्ये एक सिमिलॅरिटी आहे, बरोबर. ऑल ऑफ देम आर सिमिलर. व्हॉट इज सिमिलॅरिटी? सी द पोझिशन ऑफ युअर OH. OH बघा कुठे कनेक्टेड आहे? OH, OH, OH. आपण याला पूर्ण हायड्रोजनने सजवूया.
CH2 येणार, CH येणार, CH2 येणार, CH2 येणार, क्लिअर, CH येणार, CH येणार आणि CH. प्रॉबेबली यू नो हाऊ टू ड्रॉ दिस हायड्रोजन, माहिती आहे ना सगळ्यांना. कार्बनची व्हॅलन्सी 4 असते, मला सवय आहे म्हणून ते मी हाताला पटपट काढती आहे, पण आय एम नॉट शुअर प्रत्येकाला येतं की नाही. जस्ट डोंट बॉदर अबाउट इट. नसेल तर कार्बनला 4 व्हॅलन्सी आहे, फिक्स आहे, आणि मॅक्झिमम किती बॉन्ड तयार करणार 4. सो ऑलरेडी 1 केला आहे, उरलेले 3 काय असतील, हायड्रोजन. क्लिअर. हा येणार तुमचा CH2, देन दिस इज CH, अँड ऑब्वियसली याला येणार नाही मधला CH3, CH3. आता तुम्ही जर बघितलं सगळ्या ठिकाणचे OH ज्या कार्बनला कनेक्टेड आहे, सी द वर्डिंग, OH ज्या कार्बनला कनेक्टेड आहे त्या कार्बनचं आधी हायब्रिडायझेशन टाईप मला सांगा. ओके, सो एका सेकंदापूर्वी मी सांगितलं तुम्हाला व्हॉट इज द टाईप ऑफ दॅट हायब्रिडायझेशन इफ कार्बन इज फॉर्मिंग ऑल सिंगल बॉन्ड sp3. ॲब्सोल्युटली करेक्ट. सो हा कार्बन 1 2 3 4 सिंगल बॉन्ड तयार करतोय, sp3 आहे. क्लिअर. हा कार्बन 1 2 3 4 सिंगल बॉन्ड तयार करतोय, sp3 आहे. आणि हा कार्बन सगळे सिंगल बॉन्ड क्लिअर दाखवतोय, sp3 आहे. मी कॅटेगरीज मुळात ती लिहिली आहे वरती की वी आर क्लासिफाईंग द मोनोहायड्रिक अल्कोहोल्स ऑन द बेसिस ऑफ अटॅचमेंट ऑफ OH ऑन द टाईप ऑफ हायब्रिडायझेशन ऑफ कार्बन ॲटम. बरोबर. सो ज्या कार्बनला तुम्ही OH कनेक्ट केला आहे त्या सगळ्या कार्बनचा टाईप तिन्ही एक्झाम्पलमध्ये कुठला आहे मला सांगा, sp3 आहे. सो डेफिनेटली पहिली गोष्ट क्लिअर आहे की हे मोनोहायड्रिक अल्कोहोल आहे, म्हणजे हे यांच्या अंडर क्लासिफिकेशन आहे. बरोबर. दुसरी गोष्ट क्लिअर आहे की हे सगळे कोणत्या प्रकारचे OH आहेत मला सांगा, बॉन्ड आहेत COH, CsP3-OH. वाय? बिकॉज ऑल ऑफ द कार्बन टू विच OH इज कनेक्टेड, to which OH is connected is very important. To which OH is connected are what they are, sp3 carbon. Okay. मग आता दुसरं ऑब्झर्वेशन. पहिलं ऑब्झर्वेशन होतं, आय टोल्ड यू, गुड ऑब्झर्वेशन. पहिलं ऑब्झर्वेशन मोनोहायड्रिक, दुसरं ऑब्झर्वेशन sp3OH, आणि तिसरं आणि सुंदर ऑब्झर्वेशन असं आहे की तुमचा जो OH ज्या sp3 कार्बनला आहे त्याच्या आधी बघा तुम्ही काय प्रेझेंट आहे. काय प्रेझेंट आहे, ऑब्झर्व. काय प्रेझेंट आहे, येस, डबल बॉन्ड. इथे सुद्धा काय प्रेझेंट आहे मला सांगा, sp3 कार्बनच्या आधी डबल बॉन्ड. व्हेरी सिम्पल. फक्त डोळे असायला लागतात ऑर्गॅनिक केमिस्ट्री, डोकं नकोच. ओके. आणि हा जो कार्बन तुम्ही बघताय ह्याच्या पण आधी काय प्रेझेंट आहे मला सांगा, डबल बॉन्ड. ऑल ऑफ यू आर गेटिंग दिस. ओके. मग तिन्ही कंपाऊंडमध्ये OH असणारा sp3 कार्बन जो आहे त्याच्या आधी काय प्रेझेंट आहे मला सांगा, डबल बॉन्ड. किंवा रिव्हर्स भाषेत मी असं म्हणू शकेल की डबल बॉन्डचा जो नेक्स्ट sp3 कार्बन आहे, सी द डेफिनेशन, डबल बॉन्ड असणारा नेक्स्ट sp3 कार्बन जो आहे त्याला जर OH कनेक्टेड असेल तर तशा प्रकारच्या अल्कोहोलला काय म्हणतात, ॲलिलिक अल्कोहोल. काय म्हणतात त्यांना, ॲलिलिक अल्कोहोल. सो व्हॉट इज द डेफिनेशन ऑफ ॲलिलिक अल्कोहोल, द मोनोहायड्रिक अल्कोहोल in which OH group is attached to that sp3 carbon atom which is next to the double bond, which is next to the double bond. Are you getting this? Okay. Double bond च्या just लगतचा adjacent sp3 कार्बन जो आहे त्याला जर OH प्रेझेंट असेल तर त्यालाच तुम्ही काय म्हणणार मला सांगा, ॲलिलिक अल्कोहोल. याचं कारण सिंपल आहे बाळांनो, कारण या ग्रुपला काय म्हणतात, ॲलिल ग्रुप म्हणतात. काय म्हणतात या ग्रुपला, ॲलिल. आणि ॲलिलच्या पुढच्या sp3 कार्बनला तो आपण कनेक्ट करतोय म्हणून त्याला काय म्हणता तुम्ही, ॲलिलिक अल्कोहोल. इज इट क्लिअर? ओके. सो नाव द लास्ट क्वेश्चन ऑन दिस पार्ट. या पार्ट संपलं नाही अजून बरं का. या पार्टवर सिम्पल क्वेश्चन असा आहे की मग ज्याला तुम्ही आता कॅटेगरी करू शकता ॲलिलिकमध्ये सुद्धा. हा OH जर तुम्ही बघितला तर हा कोणत्या कार्बन, ॲलिलिक आहे. तिन्ही ॲलिलिक आहे, मान्य आहे. ऑल ऑफ यू क्लिअर. इज इट ॲलिलिक आहे. का बरं, कारण डबल बॉन्डचा नेक्स्ट कार्बन कसा आहे, sp3. डबल बॉन्डचा नेक्स्ट कार्बन कसा, sp3. डबल बॉन्डचा नेक्स्ट कार्बन कसा, sp3. आणि तिघांनाही काय आहे, OH. ऑल ऑफ देम आर ॲलिलिक. मग फरक कुठे आहे, फरक बघा कुठे आहे. हा OH जो कार्बन प्रेझेंट आहे तो sp3 आहे 1 डिग्री कार्बन.
जस्ट नाव आय टोल्ड यू व्हॉट इज 1 डिग्री. व्हॉट इज 1 डिग्री? प्रायमरी कार्बन. सो हा कोण झाला मला सांगा? प्रायमरी कार्बन sp3, त्याला OH कनेक्टेड आहे. म्हणजे ॲलिलिक मधली कुठली कॅटेगरी झाली? प्रायमरी. ओके, हा पण ॲलिलिक आहे, पण जो कार्बन sp3 दिसतोय इज इट अ प्रायमरी ना? नो. का? कारण त्याच्या आजूबाजूला किती आहे? 2 कार्बन. सो हा कोण झाला मला सांगा? सेकंडरी. आणि हा जो तुम्हाला दिसतोय हा कोण झालाय? तुमचा टर्शरी. सो ऑल ऑफ देम आर व्हॉट दे आर? येस. कोण आहेत ते सगळे? सगळे कोण आहेत? ॲलिलिक आहे, पण पहिला प्रकार आहे प्रायमरी, दुसरा आहे सेकंडरी आणि तिसरा आहे काय? टर्शरी. इज इट क्लिअर? ओके, यांचे नॉमेनक्लेचर आणि ते सगळं frankly speaking it is covered in 11th standard, but just don't worry because we are going to see the nomenclature as a separate part. Okay, IUPAC मध्ये तुम्ही डिटेल शिकणार आहात त्याचं नॉमेनक्लेचर काय असतं, कसं असतं. सो आता उगीच त्यांच्या नावांकडे जाण्यापेक्षा मध्येच आपण आधी क्लासिफिकेशन नीट करून घेऊया, कारण अदरवाईज काय होणार की गोंधळ होत जाणार. सो आय जस्ट वॉन्ट टू अवॉइड ऑल दिस थिंग्स अँड क्रिएट व्हेरी मच क्लॅरिटी इन युअर माइंड. सो होपफुली यू मस्ट हॅव अंडरस्टूड व्हॉट इज दिस टाईप. ॲलिलिक अल्कोहोल, प्रायमरी, सेकंडरी अँड टर्शरी. कळलंय? ओके, काही शंका याच्यामध्ये? समजलंय व्यवस्थित? एक्सलंट. ओके, आणि आता तिसरा टाईप बघूया आपण. टेक्स्टबुकमध्ये अतिशय सुंदर एक्झाम्पल्स हे दिलेले आहे. द बेस्ट पार्ट इज वेन एव्हर यू सी अ लेक्चर और वेन एव्हर यू अटेंड अ लेक्चर, इट्स ऑलवेज गुड टू रिवाइज फ्रॉम द टेक्स्टबुक. अतिशय सुंदर गोष्ट ही आपण करत नाही आहो, पण करायला पाहिजे. बरोबर. आता पुढची कॅटेगरी मी लिहिते, दॅट इज अगेन सी आय एम नॉट, मी 2 वाक्य अजूनही कॉन्स्टंट ठेवले, म्हणजे यांच्या अंडर चालले. लक्षात घ्या तुम्ही सगळं. मी रिवाइज करतेच मध्ये मध्ये, पण तुम्ही पण लक्षात घ्या. मोनोहायड्रिक अल्कोहोल CsP3-OH. क्लिअर? नाउ नेक्स्ट इज बेन्झिलिक अल्कोहोल. बेन्झिलिक अल्कोहोल, सॉरी, व्हेरी बेसिक क्वेश्चन आय आस्क यू. ओके, कदाचित लास्ट इयर म्हणजे 11th स्टँडर्डमध्ये देर इज अ चॅप्टर अंडर aromatic section. Only one chapter has been introduced and that is aromatic hydrocarbons. त्या चॅप्टरमध्ये नॉर्मली फिनॉल आणि तुमचा असतो बेन्झिल याच्यामधला फरक सांगितला जातो, पण हे छोटे बारकावे आपण शक्यतो मनावर घेत नाही किंवा पुढे घेऊ असा आपला प्रत्येकाचाच विचार असतो. सो ते एकदा आपण आधी क्लिअर करूया की बेन्झिल म्हणजे याला नेमकं काय म्हणायचं आहे. बेन्झिल म्हणजे काय? चित्र काढून दाखवते म्हणजे तुम्हाला लगेच कळेल मला काय म्हणायचं. दिस सर्कल, होपफुली यू नो वाय दिस सर्कल इज देअर. येस, इट शोज रेझोनन्स, सो इट इज अप्लिकेबल. पण चुकून म्हणजे काही लोक असं काढतात चित्र, बरोबर, काही लोक नको हे डबल बॉन्ड काढत बसायला म्हणून रेझोनेटिंग स्ट्रक्चर दाखवतात, विच इज ओके. पण चुकून जर दोन्ही गायब केले आणि असं काढलं तर फक्त 0 मार्क मिळेल तुम्हाला, बिकॉज देन इट्स नॉट अ ॲरोमॅटिक कंपाऊंड. बरोबर, तो तुमचा सायक्लिक कंपाऊंड विच इज ॲलिसायक्लिक, अगेन अ पार्ट ऑफ 11th स्टँडर्ड. असो, तर या छोट्या गोष्टींकडे लक्ष द्यायचं. अदरवाईज आपले नेहमीचे रुटीन डबल सिंगल काढायचं. ओके, याला जर का OH असेल तर हा एक कंपाऊंड आत्ता बोललो आपण, दिस फिनॉल. ओके, आणि जर का मी असं चित्र काढलं तर तुम्ही दोघांमधला फरक बघा. काय फरक दिसतोय? क्लिअर आहे फरक. इथे OH डायरेक्टली कोणाला कनेक्टेड आहे? ॲरोमॅटिक रिंगला, बेन्झिनला. आणि इथे OH इज नॉट कनेक्टेड डिरेक्टली टू द ॲरोमॅटिक रिंग. ओके, या दोघांच्या मध्ये ग्रुप आहे आणि तो आहे तुमचा CH2. सो कॉन्सेप्ट आहे धिस ग्रुप, याला आपण जर लिहायला गेलो तर हा येणार तुमचा C6H5 CH2 माहिती आहे ना, C6H5 येणार. साधी गोष्ट आहे, बेन्झिनचा फॉर्म्युला C6H6, एक हायड्रोजन उडवलाय, काय येणार? C6H5, जोडला काय? CH2, पलीकडे काय लिहिला? OH, आणि हा काय येणार मला सांगा? C6H5-OH. सो फरक फक्त CH2चा आहे, पण खूप मोठा आहे. बरोबर. दिस कंपाऊंड इज कॉल्ड एज फिनॉल, फिनिल अल्कोहोल. फिनिल अल्कोहोल, फिनिल म्हणजे C6H5, आणि C6H5CH2 म्हणजे कोणता ग्रुप असतो? बेन्झिल. राईट. सो या ग्रुपला काय म्हणतात मला सांगा? बेन्झिल. बेन्झिनला अल्कोहोल आहे, बेन्झिलला अल्कोहोल आहे, म्हणून या कंपाऊंडला काय म्हणणार तुम्ही? बेन्झिल अल्कोहोल. आणि या कंपाऊंडला काय म्हणणार तुम्ही? फिनॉल. बरोबर. ओके, मग आता प्रश्न आहे की बेन्झिलिक अल्कोहोल म्हणजे काय? तर चित्र काढून दाखवते. हे कळलंय प्रत्येकाला? इज इट क्लिअर? ओके, फाईन, एक्सलंट. आता चित्र काढते परत. सी, मला असं वाटतं की ना इतकं बोलल्यानंतर आपण
बऱ्याच गोष्टी कळल्या असतील आणि तुम्ही कदाचित मला सांगणार आता की बास आम्ही सांगतो की याच्यात काय फरक आहे आणि काय नाही आहे ते. Just don't worry about the name. I am not going to ask you the name. Okay. Can you observe the difference? Yes. First thing, are they monohydric alcohol? Yes. Why they all are monohydric alcohol? Because all of them carry only one OH. पहिला आन्सर टिक. दुसरा, OH ज्या कार्बनला कनेक्टेड आहे त्याचा पटपट मला हायब्रिडायझेशन टाईप सांगा. ज्या कार्बनला OH कनेक्टेड आहे त्या कार्बनने सगळीकडे सिंगल बॉन्ड तयार केले. sp3, this is also sp3 and this is also sp3. All of you understood this? So सगळे जे आपण मोनोहायड्रिकचे क्लासिफिकेशन केले ते तिन्ही कोणत्या अंडर जातात ते मला सांगा. CsP3-OH. बरोबर आहे? समजतंय? काही शंका? ओके. मग आता प्रत्येक ठिकाणी जर तुम्ही बघितलं तर sp3च्या आधी काय जोडली आहे मला सांगा. बेन्झिन रिंग जोडली आहे. काय जोडली आहे? बेन्झिन रिंग. या sp3च्या आधी बेन्झिन रिंग आहे, या sp3च्या आधी बेन्झिन आहे आणि या sp3ला सुद्धा काय जोडली आहे? बेन्झिन रिंग. म्हणजे या तिघांची कॅटेगरी कुठली झाली मला सांगा? बेन्झिलिक अल्कोहोल. सो हाऊ कॅन यू डिफाईन? सी माय वे इज अ लिटल रिव्हर्स. इन्स्टेड ऑफ फर्स्ट टेलिंग द डेफिनेशन अँड मग एक्झाम्पल देण्यापेक्षा एक्झाम्पल देऊन तुम्हीच डेफिनेशन तयार करणं हा रिव्हर्स गोष्ट जास्त चांगली असते. लक्षात ठेवायला लागत नाही, छान वाटतं. ओके. So what is this benzylic alcohol? Benzylic alcohol is a type of CsP3-OH in which CsP3 is connected to what is connected to aromatic ring, that is benzene, and such compounds are called as what they are called as benzylic alcohol. परत एकदा, a good observer can tell me की तिन्ही कंपाउंड सेम नाही आहेत. तिघांमध्ये जर बघितलं तिन्ही बेन्झिलिक आहे, मोनोहायड्रिक आहे, सगळं आहे, पण जिथे OH कनेक्टेड आहे त्या कार्बनची कॅटेगरी वेगळी आहे. हा कार्बन कुठला आहे? प्रायमरी, दिस इज सेकंडरी अँड दिस इज व्हॉट? दिस इज टर्शियरी. सो दिस कॅन बी कॉल्ड ॲज प्रायमरी बेन्झिलिक अल्कोहोल, दिस कॅन बी कॉल्ड ॲज सेकंडरी बेन्झिलिक अल्कोहोल आणि याला म्हणणार तुम्ही टर्शियरी बेन्झिलिक अल्कोहोल. कळलंय सगळ्यांना? सो हा कंपाऊंड येतो तुमचा कुठला? बेन्झिल अल्कोहोल. काय नाव देणार याचं? बेन्झिल अल्कोहोल. किंवा याला आणखीन एका पद्धतीने म्हणतात, हा बघा, हा CH3OH असता, जर इथे बेन्झिन नसता तर हा CH3OH असता. म्हणजे बेसिक कोण झाला असता मला सांगा? हा मिथेनॉल झाला असता. पटतंय का? आणि मिथेनॉलमधल्या पहिल्या आणि एकमेव कार्बनला कोण कनेक्ट केला आहे आपण? फिनिल कनेक्ट केला आहे. सो पोझिशन फर्स्टच येणार. फिनिल ग्रुप आहे म्हणून याला काय म्हणणार तुम्ही? 1 फिनिल मिथेनॉल. काय म्हणणार तुम्ही याला? 1 फिनिल मिथेनॉल. इज इट क्लिअर टू एव्हरीवन? 1 कार्बन म्हणून मिथेनॉल लिहिला, पहिल्याच कार्बनला फिनिल कनेक्टेड आहे म्हणून 1- फिनिल मिथेनॉल. सो प्रश्न विचारतात, नावांकडे जरी गेलो आपण तरी आता सांगितलं मी तुम्हाला की 1 फिनिल मिथेनॉल म्हणजे बेन्झिल अल्कोहोल. म्हणजे कोणता प्रकार झाला? प्रायमरी बेन्झिलिक अल्कोहोल. कुठला झाला? प्रायमरी बेन्झिलिक अल्कोहोल. इज इट क्लिअर? काही शंका? ओके, फाईन. सो सिमिलरली यू कॅन गिव्ह द नेम टू दिस कंपाऊंड. क्लिअर आहे? सोपं आहे. ही झाली तुमची बेसिक क्लासिफिकेशन ऑफ मोनोहायड्रिक अल्कोहोल. जर आपण हे रिवाईज केलं तर तसं दिसताना पुस्तकातलं एक पेज पण आपलं अजून संपलेलं नाही आहे किंवा ऑलमोस्ट संपलं असेल. ओके. काय केलं आहे आपण? तर आपण केलेलं होतं क्लासिफिकेशन, संपलं नाही आहे अजून, क्लासिफिकेशन ऑफ मोनोहायड्रिक अल्कोहोलचा बेस घेतला होता आपण, जिथे एक OH आहे तो OH एकतर CsP3ला असेल किंवा CsP2ला असेल. sp2 कडे आपण अजून जायचोच आहे. आपण CsP3चं डिटेल क्लासिफिकेशन बघितलं. CsP3 मध्ये आपण पहिला प्रकार बघितला प्रायमरी, सेकंडरी, टर्शरी, बेसिक. त्यानंतर आपण बघितलं ॲलिलिक अल्कोहोल आणि त्यानंतर आपण बघितला बेन्झिलिक आणि प्रत्येकाचा काय तयार केला? प्रायमरी, सेकंडरी, टर्शरी. इट्स क्लिअर? काही शंका याच्यामध्ये? समजलंय तुम्हाला सगळ्यांना? व्हेरी गुड. आणि आता लास्ट पार्ट बघूया. दॅट इज द क्लासिफिकेशन ऑफ मोनोहायड्रिक इन विच, येस, काय येणार? OH इज कनेक्टेड टू sp2. व्हेरी गुड. सो पुढचा येणार तुमचा CsP2OH. यू ऑल आर लकी इन दिस केस, कारण फार एक्झाम्पल नाही आहे. सो यू शुड बी हॅपी अबाउट दॅट. ओनली 1 एक्झाम्पल आपल्याला याच्यामध्ये घ्यायचं आहे. येस,
सॉरी, ज्या पहिली गोष्ट, इज इट मोनोहायड्रिक? येस, इट्स मोनोहायड्रिक बिकॉज इट कंटेन ओनली वन OH. ज्या कार्बनला OH कनेक्टेड आहे त्या कार्बनचा हायब्रिडायझेशनचा टाईप कुठला आहे मला सांगा? sp2 आहे. कारण पहिलं म्हणूनच मी तुम्हाला सांगितलं की हायब्रिडायझेशनचा टाईप कसा ओळखायचा. इफ कार्बन फॉर्म्स सिंगल बॉन्ड sp3, इफ कार्बन फॉर्म्स डबल बॉन्ड sp2 and if carbon forms triple bond sp. सो या कार्बनचा टाईप आहे sp2 आणि म्हणून मोनोहायड्रिक अल्कोहोल जिथे OH कनेक्टेड आहे तो कार्बन कुठला आहे मला सांगा? sp2 आहे. आणि ही जर कॅटेगरी तुम्ही बघितली CH2 डबल बॉन्ड CH-OH, देन सच टाईप ऑफ कंपाऊंड किंवा या ग्रुपला म्हणतात व्हिनाइल आणि व्हिनाइलला OH जोडलेला असतो म्हणून याला म्हणतात व्हिनाइलिक किंवा व्हिनिलिक अल्कोहोल्स. काय म्हणतात त्यांना? व्हिनिलिक अल्कोहोल. ओके, सो द कार्बन विच इज sp2 हायब्रिडाइज आणि ज्याला OH कनेक्टेड आहे त्याची कॅटेगरी कुठली आहे मला सांगा? दॅट इज विनाइल अल्कोहोल आणि त्या प्रकाराला म्हणतो आपण विनायलिक अल्कोहोल किंवा व्हिनिलिक अल्कोहोल. सिंपल एक्झाम्पल इज व्हॉट? व्हिनिल. इज इट क्लिअर? कळलंय सगळ्यांना? सो दिस इज द डिटेल्ड क्लासिफिकेशन ऑफ हायड्रॉक्सी कंपाऊंड. आय रिवाइज आपण काय बघितलंय. सो माय डिअर फ्रेंड्स, क्वेश्चन्स आर व्हेरी ब्युटिफुल. ओके, क्वेश्चन्स तुम्ही जर 2 मिनिटामध्ये रेग्युलरचा आणि CETच्या अँगलने जर बघितलं तर मी तुम्हाला म्हटल्याप्रमाणे चॅप्टरच्या नावावरच प्रश्न आहेत कितीतरी. सो आपण 1 मिनिटामध्ये रिवाइज करूया. अल्कोहोल फिनॉल, सिमिलॅरिटी ऑफ फंक्शनल ग्रुप OH. Alcohols are aliphatic hydroxy, phenols are aromatic hydroxy. Alcohol ether similarities, they are isomer. Okay, that means they have, yes, same general formula. Then difference is their functional group. Alcoholचा functional group OH, etherचा functional group O. दोघंही एका जनरल फॉर्म्युलाने लिहिले जातात आणि तो फॉर्म्युला आहे, प्लीज हे रिप्रेझेंटेशन लक्षात ठेवा मुलांनो, अतिशय महत्त्वाचं MCQ साठी. सो दोघांनाही आपण लक्षात ठेवतो एकाच फॉर्म्युलाने CnH2n+2O. बट व्हॉट इज द डिफरन्स? फंक्शनल ग्रुप. दॅट्स वाय दे आर कॉल्ड ॲज फंक्शनल आयसोमर्स. आणि पुढचा पार्ट बघितला क्लासिफिकेशन ऑफ हायड्रॉक्सी ऑन द बेसिस ऑफ नंबर ऑफ हायड्रॉक्सिल. 4 कॅटेगरी: मोनोहायड्रिक, डायहायड्रिक, ट्रायहायड्रिक, पॉलीहायड्रिक. मोनोहायड्रिक CnH2n+2O वाले, डायहायड्रिक ग्लायकॉल्स और डायॉल्स, ट्रायहायड्रिक ग्लिसरॉल आणि पॉलीहायड्रिकमध्ये एक एक्झाम्पल सॉर्बिटॉल हेक्साहायड्रॉक्सी. आणि शेवटचा प्रकार घेतला क्लासिफिकेशन ऑफ मोनोहायड्रिक ऑन द बेसिस ऑफ अटॅचमेंट ऑफ OH टू द टाइप ऑफ hybridized carbon. It's clear? Hopefully you go through all the points from the textbook. If you have any doubt, please ask. Okay? Thank you so much.